श्रीपादवल्लभाय नमो नमः। कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मनी रत्न खचित भोरा तुझवरी तुमरा चंदनाची मोठी कुंकुम केशरा मुकुळ शोभ शोभरा रोजोती मुकुळे चरणाचा तेरा तुमीरा जय देव जय शिवदत्ता स्वामी अवधूता आरती भवानीता हरे गौतमता जय देव जय दत्त भक्त ऐके चमत्कारी गावलेला देवनी सुरापासून श्री देवा पद्मकर श्री देवा आरती भवानी तो मनोभाव करी सेवा जय देव श्री देवा पद्मकर श्री देवा आरती भवानी तो तुमचे नाम जाता अरे संगत राता अगाधे तव करणी मार्गदानी शरणी जवाला सारी सावा अमराराय कृष्णरामोरं वासुदेवं श्रीरमं गोविंदाय शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित ग्राम रसांतरी जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती ओला मुखाने शनिदेव बोला आई हलवालुता मुखाने शनिदेव बोला कलिंग डांगन वदिन्न चरण डोळ्यांना बाहीन रूप तुझे प्रेमे सेवा मंडळ कसेले ब्रिज ते श्री क्षेत्र शनी शिंगणापूर पदयात्रा हे पदयात्रेचं हे 24वे वर्ष आहे आणि ह्या 24व्या वर्षी आमचे अन्नदाता प्रत्येक वेळी पदयात्रेसाठी उत्तम असे भोजनाची व्यवस्था केली पंचपक्वान्न असं अन्न ते पदयात्रेसाठी दरवर्षी देत असतात। सूर्यसुता शनी मूर्ती तुझे अगाध कीर्ती एकमुखे काय वरुणू शेषाना चाले सुरती जय श्री शनी देवा पद्मकर श्री देवा आरती ओवाळी हॅलो शिंगणापुराला जायचंय मला शनी देवाच्या दर्शनाला शिंगणापुराला जायचंय मला शनी देवाच्या दर्शनाला
शनी भगवान के जय, गणपति बाप्पा मोरया, दत्तगुरु भगवान के महाराज की जय, महाराज की जय। पण देऊन त्यांचं स्वागत करा. बोला सूर्य पदयात्रेचं 24 वर्ष आहे. 24 वर्ष आपल्या पदयात्री सांगायचं म्हटलं तर त्याच्या पूर्वी जेव्हा पालखी फक्त 11 जण या पालखीमध्ये होते आणि 11 जणांचे हळूहळू 25 झाले, 25 ते 50 झाले आणि कालांतराने 100पर्यंत गेली. त्याच्यामुळे डोंगर दऱ्या पाय रस्ता त्यावेळी फार खराब होते. तरी कुठल्याही पदयात्रीने हार न मानता सर्व पदयात्री हे शनी शिंगणापूर परत मोठ्या उत्साहाने आनंदाने जय घोष करत जात असत. आणि आता तर बोलायचं झालं तर सर्व सुखसोयी आहेत. पाण्याच्या गाड्या आहेत, कपड्यांसाठी आहेत, अन्नधान्याच्या गाड्या आहेत आणि पाणी देणारे सुद्धा, पाणी वाटप करणारे सुद्धा आमचे सेवेकरी गाडीच्या बरोबर असतात. सर्व काही सुखाचं आनंदाने चाललेलं आहे. आम्ही ज्या ज्या ठिकाणी पूर्वी जात होतो त्या ठिकाणी काही नसताना आज त्या ठिकाणी आम्ही झाल्यानंतर आमचं सुद्धा फार उत्साहाने स्वागत होतो. मोठे मोठे भंडारे आमच्यासाठी आयोजित केले जातात आणि त्यांचे सुद्धा फार भरभराट झालेली आहे. एवढंच मी सांगेन की शनिचरणी एवढीच प्रार्थना करतो की सर्वांना सुखाचं आनंदाचे दिवस जावो, हीच आम्ही शनिचरणी प्रार्थना करतो. आमच्या पालखीला 24 वर्ष पूर्ण झाली. याच्या अगोदर जेव्हा स्टार्टिंग चालू केली फर्स्ट टाइम 11 मुलांनी चालू केली. 11 जण जायचे, पण फार कष्टाचे दिवस काढले त्यांनी ते 8 दिवस. सगळीकडे बिना सर्वेर करता किंवा कोणाला न सांगता जिथे मिळेल तिथे जेवले, जिथे मिळेल तिथे राहिले आणि अनुभव पण भरपूर घेतले त्या काळात. त्यांच्याबरोबर मुरबाडपासून एक कुत्रा जो बरोबर गेलता तो शेवटपर्यंत शनी शिंगणापूरपर्यंत होता आणि नंतर दर्शन झालं तो आपोआप गायब झाला. असे बरेच जणांना त्या गोष्टी काळामध्ये अनुभव आलेत आणि त्यांच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षीपासून 11चे 22 झाले, 2250 झाले, आता 50-100 झाले. अशा प्रकारे आज 24 वर्षापर्यंत आमचा पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. सर्व शनी भक्तांचे हार्दिक सूर्यपुत्र गुरुदत्त सेवा मंडळ कसेली ब्रिज आयोजित शनी शिंगणापूर पदयात्रा. या पदयात्रेला हे 24 वर्ष आहे. खरोखर खडतर असा रस्ता, दर्या डोंगर असा रस्ता पार करून शनिदेवाच्या दर्शनाला सर्व शनिभक्त एकदम आरामदायक पोचत आहेत आणि पुसतील अशी शनिदेवाकडून मी प्रार्थना करतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी जवळजवळ 70 ते 80 मुलं असतातच आणि यावर्षी थोडी मुलं जास्त झालेली आहेत. 75पर्यंत मुलं आहेत. गुरुदत्त सेवा मंडळाचे सर्व पदयात्री यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. पदयात्रेचं हे 24वे वर्ष आणि 24व्या वर्षी पदयात्री सुखाने आनंदाने प्रवास करत असतात. कुठल्या प्रकारचे पदयात्रेला आजपर्यंत गालबोट लागलेले नाही आणि माझी शनिदेवापूर्वी एकच प्रार्थना आहे, जे शनिभक्त आपल्या दर्शनाला येतात त्यांच्या आयुष्यात सुख समाधी आनंद आणि भरभराट हो, हीच आम्ही शनिचरणी प्रार्थना करतो. आणि शनी भक्तांना सकाळी चहा पाण्याचा नाश्ता, दुपारी लंच असते, संध्याकाळी लंच असते. सर्व प्रकारची सुखसोयी मंडळातर्फे करण्यात येतात. मंडळाचे अध्यक्ष सुरेश मारुती पाटील हे जातीने लक्ष देतात आणि पदयात्रेला बरोबर आयुष्य मिळो, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. मंडळाचे अध्यक्ष सुरेश मारुती पाटील साहेब त्यांनी सुद्धा चांगली मेहनत केली. म्हणजे पोराला एवढी चालवली. पोरा किती गाणी वगैरे आम्ही पूर्वी म्हणजे गाणी बिणी बोलत जातो, गाणी वगैरे बोलायचो ना, खरोखर मजा वगैरे करत आम्ही जातो आनंदाने. कधी कोणाचं या नाही एवढ्या आनंदाने शनिदेवाचं गाणी बोलत. शनिदेवाचं तुम्हाला बघा, पायी हलू हलू चाला मुखाने शनिदेव बोल, कपाली केसरी गंध
शनिदेव तुझा मन चंद याच्या व्यक्ती आम्ही जी दुसरं काही नव्हतं आम्ही बोलत. मस्त आज शनिदेवाच्या कृपेने आम्ही एवढं धन्य झालो. शनिदेवाच्या कृपेने आपल्याला माहित आहे सर्वांना आपल्या भागामध्ये कोरोनाचा साथ आला होता. माझ्या घरातली लोक लढत होती, माझी गॅरंटी पण नव्हती. आज मी हे बघा शनिदेवाच्या कृपेने मी तुमच्या समोर आहो. आज मी जेव्हा मी शनिदेवाच्या लालचंद भरूच्या बरोबर आलो त्या टायमाला मला कुठं माझे कपडे नाही, मी येरा बोलत. पण माझं लग्न झालं चांगलं देवाच्या कृपेने. नोकरीला कोणी ठेवीनच, नोकरी देवाच्या कृपेने मला नोकरी मिळाली. लग्न झालं, बायको मिळालं, सगळं काय आता गोडाऊन काय झालं येतं. बरोबर आहे आणि देवाच्या कृपेने मी झालो. माझं तर लग्न पण नव्हता, माझं येरावं झालं, मला दिसत पण नव्हता, एका डोल्याने बी दिसत नव्हता. बरोबर आहे मस्त बाबा एक नंबर. स्पीड न्यूज भारत.